नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन प्रकारचा स्कार्फ कसा विणायचा ते शिकणार आहोत। 3 टाक्यांपासून सुरुवात केलेली आहे या स्कार्फची आणि बंद करताना 3 टाके शिल्लक राहतात, याप्रमाणे याचे विणकाम आहे। यासाठी जी लोकर वापरलेली आहे ती 5 प्लायची आहे, थोडी जाडसर अशी आहे। यासाठी 6 नंबरच्या सुया 5 mm च्या वापरलेल्या आहेत। 2 कलर मध्ये हा विणलेला आहे। हा डार्क कलर आहे, ती साधारणपणे 100 ते 125 ग्रॅम लोकर लागेल आणि लाईट कलर जो आहे तो साधारण 50 ते 75 ग्रॅम एवढी लोकर याच्यासाठी लागलेली आहे। सुरुवात ही या स्कार्फची इकडून होते, या बाजूने इथे 3 टाक्यांपासून अशी सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा या प्रमाणे वाढवून विणल्यानंतर या पॉइंट नंतर ही बाजू अशी वाढत गेलेली आहे। व्हिडिओमधून तुम्हाला कळेलच की ती कशा प्रकारे स्कार्फ विणलेला आहे। ही आहे राईट साइड किंवा सुलट बाजू, ही उलट बाजू आहे। तुम्ही दोन्ही बाजूनी हा यूज करू शकता। आपल्याला जेवढा लांब हवा असेल तेवढा लांब आपण विणायचा आहे। विणायला सोपा आहे। सगळं विणकाम हे फक्त सुलट टाक्यांमध्येच झालेलं आहे। जाडसर असा सुंदर स्कार्फ हा आहे। हा जरा नवीन प्रकार आहे। फक्त टाके वाढवायचे आणि एका पॉइंट नंतर कमी करायचे, एवढंच याच्यात थोडासा व्हेरिएशन आहे। आणि स्कार्फ झाल्यानंतर हे गोंडे लावलेले आहेत। करायला एकदम सोपा, छान आणि थोडासा नवीन असा हा प्रकार आहे। दिसतो पण छान। आणखीन युनिसेक्स आहे, कोणीही वापरू शकतात, लेडीज किंवा जेंट्स दोघेही हे वापरू शकतात। तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। स्कार्फ विणायला सुरुवात करायची आहे। कुठलेही 2 कलर घ्यायचे आहेत, आपल्याला आवडतील ते। मी हा एक घेतलेला आहे डार्क ब्ल्यू, आणखीन एक लाईट ब्ल्यू घेणार आहे। 5 प्लायची लोकर आहे, थोडासा जाड हवा आहे म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती प्लायची लोकर घेऊ शकता। मिनिमम 3 प्लायपासून 5 प्लायपर्यंत लोकर घेऊ शकता। तर ही 5 प्लायची लोकर आहे आणि 6 नंबरच्या सुया आहेत। सुरुवात करूया आपण। पहिल्यांदा डार्क कलरने 3 टाके घालायचे आहेत। 3 टाक्यांपासून हा स्कार्फ सुरू होतो, तर 3 टाके घालायचे आहेत। कुठल्याही पद्धतीने टाके घालायचे। फक्त 3 टाके घालून घ्यायचे आहेत। याप्रमाणे 3 टाके घातले तर इथे एक आपण अशी छोटीशी गाठ घालून घेऊया, म्हणजे ते टाके सहज निघत नाहीत। 3 टाके घातलेले आहेत, दिसत असतील तुम्हाला। 1 2 3 डार्क कलरने तुम्ही कसंही हे कॉम्बिनेशन करू शकता। लाईट कलर तुम्हाला खूप हवा असेल तर पहिल्यांदा लाईट कलरने सुरुवात करायची। डार्क कलर हवा असेल तर डार्कने, पहिल्या ओळीला जो कलर येईल त्याचा तो जास्त कलर दिसणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। यासाठी एक सेटअप रो आहे, ही पहिलीच, ती म्हणजे सगळे टाके सुलट विणायचे आहेत। 3ही टाके आपण सुलट विणून घ्यायचे। ही पहिली सेटअप रो म्हणता येईल आपल्याला। एकच आहे सेटअप रो, फक्त टाके ते व्यवस्थित दिसावेत म्हणून आहे ही। हे बघा। त्यानंतर आता पहिली ओळ
राईट साईडला किंवा सुलट बाजूला, ही सुलट बाजू आहे, पहिली ओळ, पहिली जी याच्या आधीची जी ओळ घातली ती सेटअप रो होती किंवा सुरुवातीची ओळ होती. आता ही पहिली ओळ आहे जिथून आपण हे पॅटर्न सुरू करणार आहोत. पहिली ओळ, पहिला टाका सुलट, त्यानंतर धागा आत घ्यायचा, त्याच्या पुढचा सुलट, आत धागा घेतल्यामुळे एक टाका वाढलेला आहे. एक सुलट, परत आत धागा घ्यायचा, एक सुलट. याप्रमाणे 3 टाके होते, त्याचे 5 टाके झालेले आहेत. तर दुसरी ओळ, एक उचलायचा सुलटप्रमाणे, याप्रमाणे एक उचलायचा, त्यानंतर हे सगळे सुलट विणायचे शेवटचा एक टाका राहीपर्यंत. आठी घेतलेले जे टाके आहेत मागच्या ओळीत जो आपण आत धागा घेतलेला होता तो असा पाठीमागून विणायचा, म्हणजे तिथे होल दिसणार नाही. बाकीचे टाके नेहमीप्रमाणे सुलट विणायचे आहेत पुढच्या बाजूने, फक्त आटीचे टाके हे पाठीमागच्या बाजूने सुलट विणायचे. याप्रमाणे शेवटचा पण सुलट, पहिला उचलला आणि नंतरचे सगळे सुलट. याप्रमाणे ही दुसरी ओळ झालेली आहे. 2 ओळी झाल्या. आता दुसरा कलर जो आपल्याला घ्यायचा आहे तो घ्यायचा, हे जोडायचा आहे. एक लक्षात ठेवायचं आहे किंवा सूचना म्हणता येईल, दोनही जे धागे घ्यायचे आहेत ते एकाच प्रकारचे घ्यायचे आहेत, एकाच प्लायचे घ्यायचे आहेत, एकाच प्रकारच्या लोकरीचे घ्यायचे आहेत, म्हणजे तो स्कार्फ एकसारखा आणि चांगला दिसणार आहे. आता ही तिसरी ओळ आहे. 2 ओळी पहिल्या पूर्ण झाल्या आपल्या. तिसऱ्या ओळीला कलर चेंज करायचा. पहिल्या 2 ओळी याने विणल्या, त्यानंतर आता लाईट कलरचा घ्यायचा आहे. तर तिसरी ओळ, हा जो आधीचा आपला धागा आहे आधीचा कलरचा किंवा डार्क कलरचा त्याच्या खालून हा घ्यायचा आहे, म्हणजे मग तो प्रत्येक वेळी वर येत जाईल. पहिला सुलट, त्यानंतर हे जराशे ओढून घ्यायचे पहिल्यांदा घट्ट बसेपर्यंत. एक सुलट, आत धागा घ्यायचा, त्यानंतर चार सुलट, शेवटचा एक राहिलेला आहे त्याच्या आधी पुन्हा आत धागा घ्यायचा आणि एक सुलट विणायचा. याप्रमाणे, म्हणजे आता या ओळीला आणि 2 टाके वाढले, आधी 5 होते ते 2 झाले, वाढल्यामुळे 7 टाके झालेले आहेत. हे बघा 7 टाके झालेले आहेत. आता चौथी ओळ, पहिला उचलून घ्यायचा आणि सगळे सुलट विणायचे. जे आटीचे टाके आहेत ते प्रत्येक वेळी प्रत्येक ओळीला मागून विणायचे आहेत याप्रमाणे, म्हणजे तिथे होल दिसणार नाही. हा असा मागच्या लूपमधून विणायचा आहे याप्रमाणे. चौथी ओळ पूर्ण झाली. पाचवी ओळ, आता 5व्या ओळीला पुन्हा हा कलर वापरायचा आहे. प्रत्येक वेळी हा कलर वापरणार आहे, तर हा असा याच्या वर टाकायचा आणि हा याच्या खालून घ्यायचा. जो कलर वापरायचा आहे किंवा जो धागा वापरायचा आहे तो न वापरणार आहे त्याच्या खालून घ्यायचा, म्हणजे तो वर येत जाईल. आता 5वी ओळ, एक सुलट, त्यानंतर धागा आत घ्यायचा, पुन्हा शेवटचा एक टाका उरेपर्यंत सुलट विणायचे. त्यानंतर धागा आत घ्यायचा, शेवटचा एक सुलट. याप्रमाणे विणायचं आहे. 6वी ओळ आणि पॅटर्नची
शेवटची ओळ. 6 ओळींचा हा पॅटर्न आहे की टाके वाढणार आहेत. या ओळीला पुन्हा 2 टाके वाढलेले आहेत. एक उचलायचा पहिला, त्यानंतर सगळे सुलट विणायचे, पण जो आटी घेतलेला आहे तो पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे. या 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आत्ता फारसं हे विणकाम दिसत नाही आहे, पण याप्रमाणे हे दिसेल. तर आपण पुन्हा एकदा हा विणून बघूया. याच 6 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. पहिली ओळ डार्क कलरने, एक सुलट, आत धागा घ्यायचा, सगळे शेवटचा एक उरेपर्यंत सगळे सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक सुलट. याप्रमाणे टाके वाढतात. दुसरी ओळ पहिला उचलायचा आणि सगळे सुलट, जो आटीचा आहे तो मागून विणायचा, दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ एक पहिला सुलट, आत धागा घ्यायचा, शेवटचा एक टाका राहीपर्यंत सगळे सुलट, आत धागा घ्यायचा, शेवटचा एक सुलट. याप्रमाणे. चौथी ओळ पहिला उचलायचा, बाकी सगळे सुलट, हा पाठीमागून जो टाका विणायचा असतो तो जरासा ट्रिकी असतो, तर तो ओढून घ्यायचा आणि विणायचा पाहिजे असेल तर, जर येत नसेल तर. चौथी ओळ पूर्ण झाली. आता पाचवी ओळ. पाचव्या ओळीला पुन्हा धागा बदलायचा आहे, कलर बदलायचा आहे, एक सुलट, आत धागा घ्यायचा, शेवटचा एक उरेपर्यंत सगळे सुलट, आत धागा घ्यायचा, शेवटचा एक सुलट. ही पाचवी ओळ पूर्ण झाली. सहावी ओळ सगळी सुलट, पहिला तेवढा उचलायचा आणि बाकीचे सगळे सुलट. सहा ओळी पूर्ण झालेल्या आहेत. ह्या तर याप्रमाणे हा पॅटर्न येत जाणार आहे. पहिल्या 2 ओळी, त्यानंतर कलर बदलायचा, त्या 2 ओळी आणि पुन्हा 2 ओळी, याप्रमाणे 6 ओळी या येत जातील. तर याप्रमाणे हे घालत जायचं आहे. आता हे 2 पॅटर्न झालेले आहेत. असे आणखीन 11 वेळा पॅटर्न घालायचे. 11 वेळा 6-6 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत आणि मग बघायचं आहे पुढे काय करायचं. तर ते ओळखायची सोपी खूण म्हणजे हे असे मोजायचे, जे लाईट कलर दिसतो आहे तो मोजायचा. आता 1, 2 अशा अजून 11 वेळा झाले की थांबायचं आहे. तर हे करून घेऊया. प्रत्येक पॅटर्नमध्ये 6 टाके वाढतात. 6 ओळींच्या
एका पॅटर्नमध्ये 6-6 टाके प्रत्येक वेळी वाढतील, तर याप्रमाणे ते टाके वाढत जाणार आहेत. सगळं विणकाम हे सुलटच आहे. ह्या 2 ओळींना तेवढा कलर बदलायचा आहे, बाकी सगळं सारखंच आहे, सोपं आहे. तर आपण आणखीन 11 वेळा हाच पॅटर्न विणून घेऊया. बाबांसाठीचा जो स्कार्फ आहे त्याचं विणकाम आपण इथून सुरू केलं होतं 3 टाक्यांपासून, तर ते आत्तापर्यंत याप्रमाणे झालेलं आहे. तर याच्या पुढे हे असंच किती विणायचं आहे हे सांगण्यासाठी हे बघा, साधारणपणे ही जी बाजू आहे ह्या दोन्ही एकसारख्याच असणार आहेत. तर आत्ता हे किती आहे आपण बघूया. साधारणपणे हे 8 पेक्षा जरासं कमी आहे. तर 10.5 इंच इतकं होईपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे. जेवढे टाके वाढतील तेवढे वाढतील. प्रत्येक 6 ओळीमध्ये 6 टाके वाढतात. तर ही जी बाजू आहे ती साधारणपणे 10.5 इंच इतकी होईपर्यंत विणायचं आहे. हे सांगायचं कारण याच्यासाठी की प्रत्येक मी जो धागा घेतलेला आहे त्या धाग्यासाठी जितकं 10.5 इंच होईल तिथपर्यंत थांबणार आहे. घेतलेली लोकर किंवा धागा जर कमी जाड असेल किंवा पातळ असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडं जास्त विणायला लागेल. 10.5 इंच होईपर्यंत प्रत्येकाचे टाके जे आहेत ते थोडेफार कमी जास्त असायची शक्यता आहे. त्याचं कारण असंच ते तुम्ही घेतलेल्या लोकरीवर अवलंबून असणार आहे. तर त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे काय की इथून याची ही जी लांबी आहे ती 10.5 इंच इतकी होईपर्यंत विणायचं आहे. 10.5 इंच झालं की थांबायचं आहे. इथे कितीही टाके असतील तरी, इथे कितीही टाके वाढलेले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एकंदर इथे 10.5 इंच होईपर्यंत आपण विणून घ्यायचं आहे. तर ते पूर्ण करून घेऊया. स्कार्फसाठी 10.5 इंच विणून घ्यायचं होतं. साधारणपणे ते झालेलं आहे. हे बघा, एक साधारणपणे अर्धा ते 1 इंच इकडे तिकडे चालू शकतं. आणखीन हे जे आहेत हे 6-6 ओळीचे पॅटर्न ते 12 व्हायचे होते, तर हे 12 झालेले आहेत. हा जो त्रिकोण दिसत आहे याप्रमाणे 10.5 इंच ही लांबी आणि ही लांबी दोन्हीही एकसारखीच असणार आहे. ही 10.5 इंच आणि ही 10.5 इंच. हे झाल्यानंतर हा असा स्कार्फ दिसत असणार आहे. आता त्याच्या पुढचा भाग विणायचा आहे. हे असं दाखवायचं कारण म्हणजे की ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ होता तो चुकून डिलीट झाला, त्यामुळे मला तो याला जोडता आला नाही आणि त्याच्या पुढचं विणकाम झाल्यामुळे पाठीमागचा व्हिडिओ करता येत नाही. त्यामुळे मी हे असं दाखवत आहे, त्याबद्दल सॉरी. तर 10.5 इंच इतकं विणून झाल्यानंतर हे असं दिसत आहे. असं दिसायला हवं. आणि तुमच्या सुया या इथे असणार आहेत. माझे टाके हे 73 किंवा 73 टाके झालेले आहेत. आपण ज्या मापाच्या सुया आणि लोकर घेतलेली आहे त्याप्रमाणे ही टाके संख्या कमी अधिक असू शकते. तर माझे हे 73 टाके आहे. हा इथून असा त्रिकोण आपला असणार आहे. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे हा इकडून असा, ही जी तुम्हाला हा टेप दिसतो हा असा त्रिकोण आहे. इथे आपल्या ह्या सुया असणार आहेत आणि हे विणकाम या पद्धतीने वाढत जाणार आहे. तर ते माझं ऑलरेडी विणून झालेलं आहे, तर तेही तसंच दिसत असणार आहे. आणि त्याच्या पुढच्या ओळी कशा विणायच्या ते बघूया, म्हणजे स्कार्फची उंची वाढत जाईल. हे बघा, याप्रमाणे हे विणकाम असं झालेलं आहे. तर 10.5 इंच इतकं विणून झाल्यानंतर 1 ते 6 ओळींपैकी पुन्हा 1 ते 4 ओळी विणायच्या आहेत. मग त्यातली ही ओळ असणार आहे. त्यानंतर आता पुढच्या ह्या 6 ओळी, आता टाके वाढवणं बंद झालेलं आहे
आता याप्रमाणे विणायचं आहे पहिली ओळ, अर्थात डार्क कलर घ्यायचा, एक सुलट आत धागा घेतला आणि पुढची सगळी ओळ शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सुलट करायची आहे. आता ही नवीन ओळ आहे, पहिली ओळ. आता शेवटी हा 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका पुन्हा सुलट विणायचा. याप्रमाणे अगदी सिंपल आहे. पहिल्यांदा एक टाका सुरुवातीला ओळीच्या, एक टाका सुलट आत धागा घेऊन सगळे टाके सुलट विणायचे. शेवटी 2चा 1 आणि त्यानंतरचा एक टाका सुलट. याप्रमाणे पहिली ओळ झालेली आहे. आता दुसरी ओळ याच कलरने येईल. पहिला टाका उचलायचा नेहमीप्रमाणे सिंपल, त्यानंतर सगळे टाके सुलट विणायचे आहेत. फक्त जो टाका आत धागा घेतलेला होता तो तेवढा सुईच्या पाठीमागून विणायचा, म्हणजे तिथे होल दिसणार नाहीये. आता हा जो टाका आहे तो आपण आत धागा घेतलेला होता तो सुईच्या असा पाठीमागून विणायचा असा, म्हणजे तिथे होल येणार नाही. आणि शेवटचा टाका पुन्हा सुलट. ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता तिसरी ओळ आणि पहिली ओळ एकसारखीच असणार आहे. पहिला टाका सुलट आत धागा घ्यायचा, सगळे सुलट, शेवटी 2चा 1 करायचा आणि एक सुलट. तिसरी ओळ पहिल्या ओळीप्रमाणे शेवटी 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका एक सुलट. याप्रमाणे तिसरी ओळ झाली. चौथी ओळ पण दुसऱ्या ओळीप्रमाणेच विणायची आहे. पहिला टाका उचलायचा, याप्रमाणे सगळे सुलट. फक्त आत धागा घेतलेला जो टाका होता तो मागच्या बाजूने सुईच्या विणायचा आहे. बाकी सगळं विणकाम हे सगळं सुलटच आहे. चौथी ओळ आहे ही. हा धागा आत घेतलेला टाका होता तो सुईच्या मागून विणायचा आहे. शेवटचा टाका सुलट. पाचवी ओळ. पहिल्या 4 ओळी या डार्क कलरने विणल्या. आता 5व्या ओळीसाठी लाईट कलर घ्यायचा, या डार्क कलरच्या खालून घ्यायचा, म्हणजे तो पुढे पुढे येत जाईल. 5वी ओळ पण पहिल्या ओळीसारखीच आहे, फक्त कलर बदलायचा आहे, चेंज करायचा आहे. पहिला सुलट आत धागा घ्यायचा आणि सगळे सुलट विणायची ओळ. पहिली, तिसरी आणि 5व्या ओळी ह्या सारख्याच आहेत, फक्त पहिल्या आणि तिसऱ्या ओळीचा कलर हा डार्क असणार आहे आणि 5व्या ओळीचा कलर हा लाईट असेल. सुरुवातीपासून आपण जसा पॅटर्न घातलेला आहे, 4 ओळी ह्या डार्क कलरने आणि 2 ओळी हा लाईट कलरने, असाच पॅटर्न पुढे पुढे जाणार आहे. शेवटचे 3 टाके 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका सुलट. 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 6वी ओळ. 6वी ओळ ही दुसऱ्या आणि चौथ्या ओळीप्रमाणेच आहे.
फक्त कलर तेवढा लाईट घेतलेला आहे। पहिला टाका उचलायचा, सगळे टाके सुलट करायचे, फक्त आत धागा घेतलेला जो टाका आहे तो पाठीमागून विणायचा आहे। हा आत धागा घेतलेला टाका तो पाठीमागून विणायचा, म्हणजे तिथे होल दिसत नाही। शेवटचा टाका सुलट। याप्रमाणे 6 ओळी झालेल्या आहेत। हे बघा, या 6 ओळी आता कंटिन्यू करायच्या आहेत। आत्तापर्यंत काय काय केलं ते मी सांगते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या। 3 टाक्यांपासून सुरुवात केली होती। ज्या 6 ओळी होत्या त्या 10.5 इंच ही लांबी होईपर्यंत विणल्या, म्हणजे हा असा त्रिकोण तयार झाला। त्यानंतर याच पहिल्या म्हणजे या ज्या आपण 6 ओळी विणल्या होत्या त्यातल्या 4 ओळी विणायच्या, आणि मग आत्ता ज्या 6 ओळी दाखवलेल्या आहेत त्याने सुरुवात करायची आहे। 10.5 इंच इतकी ही जी लांबी आहे तेवढी होईपर्यंत टाके वाढतात। आत्ता ज्या आपण 6 ओळी बघितल्या त्यामध्ये टाके वाढत नाहीत, फक्त उंची वाढत जाईल। याच 6 ओळी आत्ता ज्या दाखवलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत, म्हणजे याप्रमाणे ही अशी लांबी वाढत जाईल। आणि साधारणपणे या 10.5 इंच ही लांबी आहे, इथून 70 इंच कमीत कमी, आणि त्याच्यानंतर जेवढी लांबी किंवा जेवढी लेंथ आपल्याला स्कार्फची हवी आहे तेवढं विणायचं आहे। या आत्ता ज्या दाखवलेल्या आहेत 6 ओळी त्या आपल्याला जेवढा स्कार्फ लांब हवा आहे तेवढा होईपर्यंत विणायचा आहे। आणि त्यानंतर मग स्कार्फ कशा प्रकारे स्कार्फ बंद करायचा ते बघूया। तर आता हे याप्रमाणे 70 इंच इतकं एवढं साधारणपणे हे होईपर्यंत विणायचं आहे। स्कार्फची ही बाजू 70 इंच होई इतकी विणायची होती, दिसत असेल तुम्हाला। इतका लांब असा हा विणून झालेला आहे। आपण सुरुवात इथून केली होती आणि हे जे 10 इंच आहे इतकं होईपर्यंत विणल्यानंतर इथून आपण काही वेगळे बदल केले होते त्याप्रमाणे विणत जाऊन असा हा बनलेला आहे स्कार्फ। म्हणजेच आपण जी सुरुवात केली होती त्याप्रमाणे पहिल्यांदा हा त्रिकोण बनला, आणखीन मग या बाजूने असे वाढत जाऊन अशी पट्टी तयार झालेली आहे। तर इथून आपण 3 टाक्यांपासून सुरुवात केली होती, या बाजूने 3 टाक्यांपासून इथून सुरुवात केली होती, आणि मग टाके आपण प्रत्येक ओळीला वाढवलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण टाके वाढवलेले आहेत त्याच पद्धतीने कमी करायचे आहेत आता। तर ते आता सुरुवात करूया आपण, म्हणजेच स्कार्फच्या आता शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत। हे बघा, हा साधारण असा तिरका शेप असणार आहे, पहिल्यांदा जसा होता तसा। आणि मग आता इथे आपण असा हा त्रिकोण विणायचा आहे। हा इथून असा त्रिकोण आता विणला की बरोबर अशी पट्टी तयार होईल। तर आपण आता सुरू करूया। आता थोडक्यात टाके कमी करायचे आहेत आणि 3 टाक्यांपर्यंत येऊन आपण थांबायचं आहे। आता हा घ्यायचा, डार्क कलर घ्यायचा जो असेल तो। त्यानंतर ही पहिली ओळ आहे, राईट साइड किंवा सुलट बाजूलाच पहिली ओळ असणार आहे।
आधी दाखवल्याप्रमाणे ह्या लाईट रंगाच्या खालून घ्यायची एक सुलट, त्यानंतर SSK करायचा आहे, म्हणजे 2चा 1 याप्रमाणे आपण केलेलाच आहे आत्तापर्यंत. म्हणजे पहिला एक सुलट विणला, त्यानंतर 2चा 1, त्यानंतर सगळे टाके सुलट विणायचे. शेवटचे 3 टाके शिल्लक उरेपर्यंत सगळे हे सुलट विणायचे. ही पहिली ओळ झाली. हे बघा 3 टाके राहिलेले आहेत. शेवटी 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका सुलट. पहिली ओळ झालेली आहे, म्हणजे पहिल्या ओळीला 2 टाके कमी झालेले आहेत. आता उलट बाजू हाच कलर असणार आहे. एक उचलायचा आणि सगळी ओळ शेवटपर्यंत सुलट करायची. ही दुसरी ओळ आहे. पहिला टाका उचलायचा आणि सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत. अर्थात सगळं हे विणकाम आपलं सुलटच आहे. तर आपण ही सगळी ओळ सुलट करून घेऊया. 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता तिसरी ओळ पहिल्या ओळीप्रमाणेच विणायची आहे आणि डार्क कलरनेच विणायची. लाईटच्या खालून घ्यायचा एक सुलट, 2चा 1 करायचा आहे SSK प्रमाणे, आणि पुढचे टाके सगळे 3 टाके शिल्लक उरेपर्यंत सुलट विणायचे आहेत. ही पहिल्या ओळीप्रमाणेच करायची. शेवटचे 3 टाके राहिलेले आहेत. ही तिसरी ओळ आहे, तर 2चा 1 करायचा आणि शेवटचा टाका सुलट. चौथी ओळ पुन्हा 2 प्रमाणे करायची आहे. या तिसऱ्या ओळीला पुन्हा 2 टाके कमी झालेले आहेत. आता ही चौथी ओळ आहे. पहिला उचलायचा आणि सगळे शेवटपर्यंत सुलट विणायचे आहेत. ही चौथी ओळ आहे. पहिल्या ओळीला आणि तिसऱ्या ओळीला 2-2 टाके कमी झालेले आहेत. तर आपण ही करून घेऊया. चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या ओळीप्रमाणेच विणायची होती ती. आता लाईट कलर घ्यायचा आहे. 5वी ओळ आहे ही. पहिला टाका सुलट विणायचा, त्यानंतर 2चा 1 करायचा आहे. SSK पद्धतीने आपण करतो, तर 2चा 1 करायचा आणि शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट विणायचे आहेत. म्हणजेच पहिली, तिसरी आणि 5वी ओळ एकसारखीच आहे आणि या 3 ओळींना 2-2 प्रत्येकी 2-2 टाके कमी होतात. तीन टाके राहिलेले आहेत. शेवटचे 2चा 1 करायचा आणि 1 सुलट शेवटचा. 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. या ओळीला पण 2 टाके कमी झाले.
आता 6वी ओळ नेहमीप्रमाणे पहिला टाका उचलून घ्यायचा आणि नंतर सगळे सुलट विणायचे आहेत। लाईट कलर असल्यामुळे इथे लाईट कलरनेच विणाव्या लागतील। सहावी ओळ पूर्ण झालेली आहे। आता हळूहळू टाके इथून कमी होत चाललेले आहेत। जसे आपण वाढवले त्याचप्रमाणे कमी होतात। 6 ओळींमध्ये ह्या 4 डार्क कलरच्या आणि 2 लाईट कलरच्या अशा आपण आता विणलेल्या आहेत। म्हणजे हा आतापर्यंत जसा पॅटर्न विणला तशाच आहेत, फक्त आता टाके कमी होत चाललेले आहेत। तर या 6 ओळी 5 टाके शिल्लक राहीपर्यंत करायच्या आहेत। म्हणजेच 4 ओळी डार्कने 2 ओळी लाईट कलरने अशा प्रमाणेच विणत जायचं आहे। आणि पहिली, तिसरी आणि 5व्या ओळीला प्रत्येकी 2-2 टाके कमी होत जातील। याप्रमाणे विणत गेल्यानंतर 5 टाके शिल्लक उरेपर्यंत असंच विणायचं आहे। या 6 ओळी पुन्हा पुन्हा करायच्या आहेत। तर आपण 5 टाके उरेपर्यंत या 6 ओळी पुन्हा पुन्हा विणून घेऊया आणि मग बघूया स्कार्फ कसा बंद करायचा ते। स्कार्फचे 5 टाके उरेपर्यंत विणायचं होतं। आता अगदी शेवटपर्यंत आपण आलेलो आहोत। आता स्कार्फ बंद करायचा आहे। आता याच कलरने 1-2 ओळी विणायच्या आहेत, त्यामुळे हा कलर आपण इथे कट करून टाकायचा। 5 टाके राहिलेले आहेत। 5 टाके राहिल्यानंतर उलट ओळीला 5 टाके राहतात, तर ती एक ओळ करून घ्यायची जशी आहे त्याप्रमाणे। आता सुलट बाजू आहे ही राईट साइड आणि आता ही शेवटच्या 2 ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत। 5 टाके आहेत, हे बघा दिसत असतील, आणि ह्या शेवटच्या 2 ओळी आहेत। ही ओळ राईट साइड किंवा सुलट बाजूलाच विणायची आहे। हाच येणार आहे धागा। 2चा 1 एसएसके प्रमाणे करायचा आहे। एक उचलायचा, दुसरा उचलायचा आणि ते दोन्ही पुन्हा डाव्या सुईवर घेऊन त्याचा मागून एक करायचा। याप्रमाणे 2चा 1 झाला, 1 सुलट आणि 2चा 1 करायचा पुन्हा। म्हणजे 5 टाके होते त्याचे आपण 2 वेळा 2चा 1 करून आता 3 टाके राहिलेले आहेत। हा स्कार्फ 3 टाक्यांपासूनच सुरू झालेला होता आणि आता 3 टाक्यांपर्यंत येऊन आपलं विणकाम झालेलं आहे आणि 3 टाक्यांवरच हा आपण बंद करणार आहोत। आता एकदम लूज बंद करायचा, त्यासाठी एक विणायचा, एक धागा आत घ्यायचा, दुसरा विणायचा आणि त्यावरून हा जो आहे एक आपण आत धागा घेतलेला होता तो त्याच्यावरनं टाकायचा याप्रमाणे। पुन्हा धागा आत घ्यायचा, शेवटचा एक आहे हा सुलट विणायचा। त्यानंतर हे दोनही टाके याच्यावरनं काढून टाकायचे, आत घेतलेला धागा आणखीन तो। अशा प्रकारे हे सुलट जरासं लूज बंद करायचं आहे, त्यासाठी आत धागा घेतला आपण आणि आता इथे हा स्कार्फ बंद करायचा आहे। हे बघा मी कट करायच्या आधी दाखवते। याप्रमाणे 3 टाक्यांपासून सुरू झालेला हा स्कार्फ 3 टाक्यांवरच संपतो। इथे कट करून टाकायचा असा धागा आणि इथे घालून हे असं नेहमीप्रमाणे घट्ट ओढून घ्यायचं, म्हणजे बरोबर 3 टाक्यांवर बंद झालेला आहे। हे बघा हा इथे बंद केलेला आपण स्कार्फ असा एवढा मोठा असा छान बनलेला आहे।
आपल्याला त्याची लांबी जेवढी हवी तेवढी करायची आहे, लेंथ. तर इकडून सुरू केलेला होता आपण, 3 टाक्यांपासून सुरू केलेला होता आणि बरोबर इथेपर्यंत विणून पुन्हा कसा विणायचा हे सगळं मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. आता एकसारखा दिसत असेल, हे बघा याप्रमाणे हा दिसतो. इथून सुरुवात केलेला होता आपण. तर आणि बरोबर हा इथे असा इथपर्यंत बंद करत आणलेला आहे. तुम्हाला दिसत असेल दोन्ही बाजू मी लावून दाखवते, एकसारख्याच दिसत आहेत. बंद केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो हा स्कार्फ. लेडीज किंवा जेंट्स कुणालाही वापरता येण्यासारखा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दोन्हीकडून वापरता येतो. ही विणताना आपण सुलट बाजू म्हटलेली आहे किंवा राईट साईड, आणि ही रॉंग साईड पण. इकडून किंवा इकडून असा कसाही आपल्याला हा वापरता येतो. इथे आपल्याला हवा असेल तर आपण गोंडे लावू शकतो. आपल्याला हवं असेल तर आपण गोंडे लावायचे आहेत. हे बघा, फोल्ड केल्यावर हा असा दिसेल. विणायला अतिशय सोपा आणि दिसायला एकदम छान हा थोडासा नवीन प्रकार आहे. 3 टाक्यांपासून सुरू होऊन 3 टाक्यांपर्यंत संपणारा असा हा आपला स्कार्फ विणून पूर्ण झालेला आहे. दिसत असेल तुम्हाला. आपल्याला पाहिजे त्या मापामध्ये आणि पाहिजे तसा हा विणता येतो. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.